सोलापूरमध्ये शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केली गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। एका महिलेनं तब्बल 72 लाख रुपयांची ही फसवणूक केलेली आहे। सोशल मीडियावर ओळख करत लाखोंचा हा गंडा घातला गेलाय। 72 लाखांपैकी 13 लाख रुपये परत मिळवण्यामध्ये सोलापूर सायबर पोलिसांना यश आलेलं आहे। शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी 3 बँक खाती सुद्धा सील करण्यात आलेली आहेत। अकाउंटची माहिती दिली, त्या अकाउंटमध्ये वेळोवेळी अशी जवळजवळ 72 लाख रुपये गुंतवायला सांगितले। मग ते गुंतवल्यानंतर तक्रारदार जे आहे त्यांनी पैसे काढायचे बँकेतून त्यांच्या अकाउंटमधून प्रयत्न केला असता पैसे निघाले नव्हते। कारण तो जे फसवणूकदार महिला आहे ते फक्त व्हर्च्युअल अकाउंट दाखवत होते, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे एवढे वाढलेले। प्रत्यक्षात ते पैसे अकाउंटमध्ये नव्हते आणि वाढलेले पण नव्हते। तो तक्रारदाराला संशय आल्यानंतर मार्चमध्ये आमच्याकडे येऊन तक्रार केली। मग त्यांची चौकशी केली आम्ही। चौकशी केल्यानंतर माननीय कोर्टांच्या आदेशाप्रमाणे जवळजवळ 15 लाख रुपये रिटर्न दिलेले। आता त्यांना 13.5 लाख रुपये मिळाले, पण 1.5 लाखाची प्रोसेस सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।